16 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमरावतीमध्ये आले। अमरावती शहरामध्ये त्यांची विशाल जनसभा झाली। या सभेमध्ये त्यांनी विविध विकास कामांचा उल्लेख करत अमरावतीकर जनतेला युतीचाच उमेदवार निवडून देण्याचे आवाहन केले। यावेळी ते बोलताना म्हणाले, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक वेळा अमरावतीमध्ये येणारा मी एकमेव मुख्यमंत्री आहे। ज्यांचा मोलाचा वाटा राहिलाय असे विकासाची विजन असणारे डॉक्टर सुनील देशमुख जी, त्याचप्रमाणे बडनेराच्या आपल्या महायुतीचे उमेदवार आमचे मित्र संजय बंड यांच्या पत्नी श्रीमती प्रीतीताई बंड, मंचावर उपस्थित प्रवीण पोटेजी, अनंतराव गुडे, जगदीश भाऊ गुप्ता, दिनेश भाऊ सूर्यवंशी, जयंत भाऊ देहनकर, सुनील भाऊ खराटे, प्रकाश बनसोडे, संजय म्हणे, शिवराय कुलकर्णी। खरं म्हणजे मंचावर सगळेच प्रमुख लोक बसले आहेत, पण माझ्याजवळ वेळेची थोडी कमतरता असल्यामुळे सगळ्यांची माफी मागून सन्माननीय मंच आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं तर अमरावतीमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये मी जेवढे वेळा आलो, मला वाटत नाही यापूर्वी कुठला मुख्यमंत्री इतके वेळा अमरावतीमध्ये आला असेल। काँग्रेसची राज्यात सत्ता असताना काँग्रेसी मुख्यमंत्र्यांनी अमरावतीकडे पाहिले सुद्धा नाही। शहराच्या विकासाकरिता मी कधीही निधी कमी पडू दिला नाही। तसंही सुनील भाऊंनी सांगितलं, अमरावती माझा आजोळ आहे, त्यामुळे या शहरावर प्रेम तर आहेच, पण त्याहीपेक्षा विदर्भातलं नागपूर सोबत जर दुसरं कुठलं प्रमुख शहर असेल तर ते हे अमरावती शहर आहे। आणि म्हणून आपण हा प्रयत्न केला। गेल्या 5 वर्षामध्ये सातत्याने अमरावती शहराचं चित्र बदललं पाहिजे। या भागामध्ये कामाचा बॅकलॉग संपवून एक आधुनिक शहर आपल्याला तयार करता आलं पाहिजे, याकरता आपण सातत्याने प्रयत्न केला। आणि मला अतिशय आनंद आहे की या 5 वर्षाच्या आपल्या प्रयत्नानंतर आता ज्या प्रकारे सुनील भाऊंनी सांगितलं, अलीकडच्या काळात शहरं कशी आहेत याचं एक त्रयस्थ सर्वेक्षण होतं, आणि या त्रयस्थ सर्वेक्षणामध्ये देशातल्या 111 शहरांमध्ये अमरावती 16व्या क्रमांकावर आलं। कदाचित जे अमरावती यापूर्वी 111व्या क्रमांकावर देखील नव्हतं, ते 16व्या क्रमांकावर आणलं आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास झालाय। अमरावतीचा विकास सुद्धा पुन्हा जोमाने करायचा असेल तर अमरावतीमधून डॉक्टर सुनील देशमुख आणि बडनेरामधून प्रीती बंड यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून द्या। 21 तारखेला या ठिकाणी मतदानाला जा, कमळाचं आणि धनुष्यबाणाचं बटन दाबा, आमच्या सुनील भाऊंना प्रीतीताईंना निवडून द्या, अशा प्रकारे मतदान करा। 24 तारखेला ज्यावेळी मतपेटी उघडेल आणि मतांचं बटन दाबलं जाईल त्यावेळी समोरच्या उमेदवारांना पराभवाचा शॉक लागेल आणि पूर्ण बहुमतासह या ठिकाणी आपल्याला सरकार बनवता येईल, एवढीच आपल्याला विनंती करतो। गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याने एक सर्वे केला आणि या देशामध्ये राहण्यासाठी जी शहरं आहे त्याची क्रमवारी लावली। देशातले 111 शहरं त्यांनी निवडले आणि त्याच्यामध्ये त्या शहरामधली असलेले रस्ते, पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था, आरोग्य, पर्यावरण, प्रदूषण, प्रशासन आणि इतर एकंदर जवळजवळ 78 इंडिकेटर्सवर गुण दिले, मार्क्स दिले। आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की या 111 शहरामध्ये संपूर्ण देशामध्ये अमरावतीचा 16वा क्रमांक लागला आहे। आणि हे आपले सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जे अमरावतीवर विशेष लक्ष दिलं, आपल्याला माहित आहे की त्यांचं आजोळ इथलं आहे आणि त्यामुळे एक या शहराबद्दल त्यांना आत्मीयता आणि आपुलकी आहे। गेल्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये या शहरातल्या रस्त्यासाठी जवळजवळ 350 ते 400 कोटी रुपये त्यांनी दिले। बडनेरा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळालेली आहे।
वास्तविक पाहता राजकारणाशी माझा कुठलाही संबंध नव्हता, परंतु माझे पती संजयजी बंड यांच्या जाण्यामुळे माझ्यावर ही जबाबदारी आलेली आहे. संजय बंड यांचा समाजकारण व राजकारणात अफाट काम होते. त्यांच्या कामाच्या भरोशावर मी ही निवडणूक लढत आहे. ही निवडणूक लढत असताना मला जनतेचा आशीर्वाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे. या निवडणुकीत प्रचार दरम्यान शिवसेना, भारतीय जनता पक्ष व महायुतीचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहे. माझ्या खांद्याला खांदा लावून ते काम करत आहे. त्यांच्या मेहनतीमुळे माझा विजय निश्चित आहे. बडनेरा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा स्वप्न माननीय संजय बंड यांचं होतं. पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतली आहे. या मतदारसंघात महिलांचे प्रश्न असो किंवा युवकांचे, शेतकऱ्यांचे असो, याला मी नक्कीच प्राधान्य देणार आहे. पण तुम्हा सर्वांना आज मी हे नक्की सांगते की तुमच्या आशीर्वादाशिवाय माझ्याजवळ आज काहीच नाही आहे. तुमच्या आशीर्वादामुळे आज इथे मी खंबीरपणे उभी आहे आणि तुमच्याच आशीर्वादामुळे मी ही लढायला निघालेली आहे. मी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप शिवसेना रिपाई युतीचे अमरावतीचे उमेदवार डॉक्टर सुनील देशमुख आणि बडनेऱ्याच्या उमेदवार प्रीती बंड यांच्या प्रचारार्थ केले. पद्धतीनं या शहराचा विकास आपण सुरू केला आणि या शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी दिला. आज 1000 कोटी रुपयापेक्षा जास्त पैसा एकट्या अमरावती शहरातल्या विविध कामांकरता आपण दिलेला आहे. आणि मला विश्वास आहे, एक महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं आधुनिक शहर हे अमरावती शहर या ठिकाणी होत आहे. आज तुम्ही रस्ते बघा, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपण करतोय. ज्या रस्त्यावर पुढचे 50 वर्षे खड्डा पडणार नाही अशा प्रकारचे रस्ते या अमरावतीमध्ये आपण करतोय. आणि या माध्यमातून सामान्य माणसाचा विकास या ठिकाणी झाला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. आपले नेते माननीय मोदीजींनी सांगितलं, व्यक्तीची जात पाहू नका, धर्म पाहू नका, पंथ पाहू नका, भाषा पाहू नका, प्रत्येक गरीबाला घर द्या, घरामध्ये इलेक्ट्रिसिटी द्या, घरामध्ये पाणी द्या, घरामध्ये शौचालय द्या, घरामध्ये गॅसचं कनेक्शन द्या. आज मोदीजींच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात 7 लाख घरं आम्ही पूर्ण केली. शहरी भागामध्ये 5 लाख घरांची निर्मिती सुरू केली. अजून 10 लाख घरं आम्ही बांधतोय. आमचा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रातल्या शहरामध्ये, गावामध्ये राहणाऱ्या एकाही व्यक्तीला बेघर ठेवायचं नाहीये. 2021 साल संपतपर्यंत प्रत्येकाचं स्वतःचं आपलं पक्क घर असलं पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय आपण केला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे सभास्थळी आगमन होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाक्याने भव्य दिव्य स्वागत केले. या सभेमध्ये हजारोच्या संख्येनं शिवसेना, रिपाई तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज.